एक महत्त्वाची बातमी, लोकसभेनंतर सांगली विधानसभेतही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा गुंता होणार का असा प्रश्न आहे। काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून दावेदारी सुरू आहे, तर 3 जागा आपण जिंकू, आणखी एखादी दुसरी जागा मिळवू असं जयंत पाटलांनी म्हटलंय। तर कुणी काही बोलो, काँग्रेस सांगलीत 4 ते 5 जागांवर लढेल असं विश्वजित कदमांनी म्हटलंय। मानसिंग भाऊंच्या मतदारसंघात 9000चं मताधिक्य आपल्याला मिळालं। मानसिंग भाऊंच्या साठी पुढच्या निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीने लढलं पाहिजे। त्यासाठी देखील तुम्ही निश्चितपणाने काम करा। तासगाव कवठे मंकाळ काही अडचण आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे या 3 जागा 100% राष्ट्रवादीच्या येतील। अजून एखाद दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्रीमती सोनिया गांधी राहुलजींच्या आशीर्वादाने सरकारने तर महाराष्ट्राच्या राज्यात काम करण्याची मला संधी मिळाली आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणी काही बोलो, या जिल्ह्यामध्ये 4 किंवा 5 जागांवर काँग्रेस पक्ष 100% लढणार।